नमस्कार. काल मी एका शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना इफेक्टिव्ह स्टडी हॅबिट स्किल यावर ट्रेनिंग देत असताना एक 10वीचा विद्यार्थी मात्र खूप डिस्टर्ब करत होता. मध्ये टॉन्ट मारत होता, कमेंट्स पास करत होता, हसत होता. जितकं त्याला जमेल तितका तो डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला एकदा समजवले, फ्रंट बेंचवर बसवले आणि माझं लेक्चर कंटिन्यू केलं. लेक्चर कंटिन्यू झाल्यानंतर तू मला येऊन भेट असं मी त्याला सांगितलं. परंतु अर्थातच तो काय मला भेटायला आला नाही. मग मी त्याला स्वतःहून वर्गामध्ये गेले आणि काउन्सिलिंगसाठी घेऊन आले. त्याच्याशी मी इन जनरल बोलल्यानंतर माझ्या लक्षात जेव्हा मला जाणवलं की त्याच्या नजरेमध्ये विश्वास माझ्याविषयी जाणवतो आहे, तेव्हा मी त्याला एक प्रश्न केला की जर तुझ्याकडे एखादा भिकारी आला तर तू काय करशील, काय देशील त्याला? तो बोलला की अर्थात माझ्याकडे जर पैसे असेल तर मी पैसे देईन, जेवण असेल तर जेवण देईन. म्हटलं हो बरोबर, आपण हे जीवन जगत असताना असंच करतो. आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांना देत असतो. जर माझ्याकडे सुख आहे तर मी लोकांना सुख वाटेल, जर माझ्याकडे दुःख आहे तर मी लोकांना दुःखच वाटेल, जर माझ्याकडे ताणतणाव आहे, निराशा आहे तर मी लोकांना तेच देईन. मला खरंच सांग, तुला कोणत्या गोष्टीचा ताण आणि निराशा? माझ्यावर जर तुला विश्वास वाटत असेल तर तू मला सांग, तुला जर सांगावंसं वाटत असेल. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अगदी एखादा बाण फुटल्यासारखे त्याचे इमोशन्स बाहेर पडले आणि तो माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागला. म्हटलं मॅडम मला काही नाही, मी इतका प्रयत्न करतो पण तरीही मला शैक्षणिक मात्र प्रगती होत नाही, हवी तसे मार्क्स मला मिळत नाही. म्हटलं खरंच तू प्रयत्न करतोस? बोलला हो मी प्रयत्न करत होतो. म्हटलं मग मी आता प्रयत्न करायचे सोडले आहे. पण मी गेल्या वर्षी खूप प्रयत्न केले होते मॅडम, आणि इतके प्रयत्न केल्यानंतरही मला फक्त 50%च मार्क्स मिळाले. मी खूप हुशार आहे, त्यामुळे मला सतत तिच्यासोबत कम्पेअर केलं जाते. त्याचबरोबर वर्गामध्येही इतर टीचर मला सतत लेबलिंग करत असतात. त्याचा मला खूप त्रास होतो. म्हणण्याचा मुद्दा असा की जर तुम्ही टीचिंग क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवत असाल तर अशा प्रकारचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तुम्हाला भेटतच असणार. काय करायला हवे बरं? तर आपल्याला दृढ आणि निश्चयी राहायला हवं. व्यक्तीच्या भावना मान्य करायला हव्या. लक्षात घ्या, कोणताही विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी जेव्हा व्यत्यय आणतात याचा अर्थ ते स्वतः डिस्टर्ब आहे, निराशात आहे, तणावात आहे. व्यत्यय आणल्याबद्दल थेट आणि स्पष्ट बोला आणि मर्यादा घालून द्या. लेक्चर संपल्यानंतर प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला भेटायला बोलवा, त्यांच्याशी कम्युनिकेशन साधण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये काउन्सिलर असेल तर त्यांना नक्की सजेस्ट करा. काय टाळायला हवे? वाद घालणे किंवा ओरडणे टाळायला हवे. वर्तन तसेच चालू ठेवू नका. झालेल्या प्रकाराला वर्गाचा मुद्दा न बनवता विद्यार्थ्यापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे. विद्यार्थ्याला दोष देऊ नका, उपवास करू नका किंवा कोणताही व्यंग वापरू नका. विद्यार्थ्याला हात लावू नका. धन्यवाद.